आपल्या भाईचा बाहेर कितीही टेरर असला तरी घरात तो बायकोच्या ताटाखालचं मांजरच असतो. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. अरे वचन काय फालतूगिरी चालली तुमची. तुम्हाला वाटतंय की तुम्ही दोघांनी मना उचलून आणले, पण माझं पाय खालीच चकतात आहेत ना वाचाऱ्यांनो. फालतूगिरी कानफार फोडून वाचाऱ्यांनो. तो बडबड कमी करा, तुला आता सांगून ठेवतोय. भाई येऊ दे नाही, तुझी चरबी उतरवली तुला कळेल मग. नाही ते काय भाई सोबत झोल करतो तू. आता भाई तुला दाखवणार बघ. भाई 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 आरण्याला आणलं भाई. यायला तुझ्या बाजूला तिकडा काय अरुण शेठ कसा आहेस? लपला होता रे भाई घरात लपला होता. भाई मी येणार होतो तुम्हाला भेटायला. कशाला भेटायला येणार होता? झोल केलं सांगायला. अरण्या तुझ्याकडनं असा अपेक्षा नव्हती यार. काय ठरवला होता आपला? त्या धांडवा टेकडीचा वेरिया तू सांभाळायचा, खांडवा टेकडीचा वेरिया मी सांभाळणार. इमानदारीत करायचं ठरलं होतं ना. मग भाई सागले एरिया मी सांभाळ. अरे कसले इमानदारीत सांभाळतोय? हे बघ, जो जास्त नमक खातो ना तोच बेईमानी करतो. वा क्या बात आहे भाई, एक नंबर. वसाऱ्या प्रेशर कमी होतं ना भाई. त्या धांडवा टेकडीवर MHJ बिल्डरने प्रोजेक्ट आणलाय अरण्या. 50 लाख रुपये पाठवले ना भाई तुमचे. हो, पण माझ्या नावावर तू 1 कोटी उचलले ना. 50चा ज्वेल केला. बरं, त्या ज्वेलर्सने 35 लाख दिले होते अरण्या. हा मग माझ्याकडे 10 लाखच पोचले. भाई खरं सांगतो, आई शपथ त्याने 10 लाख दिले म्हणा. आम्हाला सगळं माहिती आहे. एका रात्रीत 25 लाख उडवले अरण्या. कोणावर उडवले? कोण होती ती बाई? लय उच होती म्हणा, ओळखता पण नाही आलं. कंबर दिसली म्हणा, कंबर चांगली दिसली म्हणून सगळं तिकडेच उडवलं. म्हणजे नुसती कंबर बघून त्या बाईवर 25 लाख उडवलेस तू? अण्णा किती बेईमानी करशील रे. कुठून आणला पैसा? नाही नाही माझ्याच उडवलेस ना तू. अरे नाही बाई, आजचं काय करतो? तुमचे पैसे नव्हते, ते माझे पैसे होते. माझ्या पप्पानी शेविंग केली होती. SIP त्याच्यातून म्हणा आता तुझ्या पप्पाने शेविंग करून SIP केली. अरे तुझ्या पप्पाकडे शेविंग करायला पैसे नव्हते. तो स्वतःची दाढी स्वतःच्याच पायात अडकून मिळाला तुझा पप्पा. कुठून आणला पैसा? अन्या जे सगळे झोल पकडले गेलेत याचा तुला आता हिशोब द्यावा लागणार आहे, एवढा लक्षात ठेव. एक लक्षात ठेव, बेईमानीने कमावलेला पैसा ना सगळ्या बिमारीमध्ये जातो अरण्या. क्या बात आहे भाई. एक अपना तुझ्या नको ना भाई, दम देतो तर प्रेशर कमी होते. आता तू जेवढा झोल केला ना अरण्या, प्रत्येक 1-1 लाखाच्या बदल्यात तुझा 1-1 अवयव कापणार आहे मी. भाई नको ना असं करू. म्हणजे अजून मी काय अवयवाचा नीट वापरच केलेला नाही. म्हणजे रस्सी उड्या मला अजून खेळायचे हात पाहिजे. हुत्तू हुत्तू तुत्तू खेळायचं त्याच्यासाठी पाय पाहिजे. आणि मेंदूचा तर मी अजून वापरच केले नाही भाई. मेंदू वापरला नाही? मग झोल कसे केले? बायको झोल कसे केले? बायको मुले केले झोल मी. अबक ज्या आईला येडा समजला, बायकोचं नाव देतो. सगळा यावर काय बायकोच्या हातात देतो काय? माझ्याच टेकले. मग तू काय बांगड्या भरले काय? नाही बाई. बायको कशी पाहिजे? उठ तिथे उठ, बस तिथे बस. बायकोचं ना ऐकून घ्यायचा. रोटीला रोटी आणली पाहिजे बायकोने. तू काय बायकोचा कारण देतो? बायको नाच. बायको नाचली पाहिजे. बायकोचं नको सांगू मला, कळलं काय? पोरांनो काय बोलतो? आपण कसा बायकोला मुठीत ठेवलाय सांग ना भाई. मागे बघ. अरे मागे बिगा सोड रे. मागे बिगा ना, आता भाई पुढे जाणार. याचा झोल आपण संपवणार. याला समजून टाका. अरे माझ्या गुंड्या, गुंड फुटी खुजी गाहो. बायको जायला गुंड्या. काय बोलला तू? पण इथं नको, इथं वट तिथं वट, बस तिथं बस. बायकोला असं
बरं इतर का भाई भाई इकडे बसा तुम्ही ये टिंग्या बस इथे कोणी- इथे बस बटर कुठला बस इथे कोणी घरी एक मिनिट घरी जाऊ 1 किलो मटणाचा रेट किती आहे आ, 1 किलो मटणाचा रेट किती आहे ए पिंगळ्या सांग ना 1 किलो भाई मी चिकन खातो मला मटणाचं नाही माहित. शेवटचा विचारणारा ए दत्त्या सांग ना. भाई मी कालपासून व्हेजिटेरियन झालोय भाई, आजचं माहित नाही मला. मटणाचा रेट किती आहे तू मी तुला किती रुपये दिले होते 700 रेट किती आहे मार्केट मध्ये 700च आहे. वहिनी 580. 580 बरोबर आहे मी सकाळी गेलो होतो तर 580च होता मला जरा गप कर. बाकीचे 120 रुपये कुठे आहेत वने नाही खरंच सांगतो वने. 120 रुपये कुठे आहेत अगं वने मी खरंच नाही जॉल केला मी खरंच सांगतो. 120 रुपये कुठे आहे वने 120 रुपये उरले होते. हा. मी वजडी पाव खाल्ला. काय वजडी पाव खाल्ला. अरे बोल एवढी चरबी पाव वाजला इकडे मध्ये आणि वजडी पाव कशाला खातो रे वने हे पण झालं तर खाल्या ना बच्चा इमानदारी मध्ये मागितला असता तर दिला नसता तुला कशाला झॉल करतो रे कशाला झॉल करतो बाई माझ्याकडे मागायचं मी आणून दिलं. इकडे बस ना टेंग्या आणि 1 मिनिट तुझ्या तंगडी एवढा खांबा घावला मला कपाटामध्ये कुठून आणला वने विकत नाही आणला. मग मला एका पार्टीने गिफ्ट दिला. कुठल्या पार्टीने गिफ्ट दिला सांगा ना यार सांगा ना. दलाल सिंगानिया सिंगानिया दलाल. या इकडे या नाही आता चपटलात ना तुम्ही कोणी दिला कोणी दिला सिला सावरला पण खऱ्या खरा सांगायचं कोणी दिला मी सांगतो बाईने ना कोथिंबीरच्या जोडीतून 1.5 रुपये ढापून खांबा आणलाय. ऐक तू मला मला देत नाही ना तू दारू काढून देते फक्त तेवढाच. पचा काय करू यार तुझा एवढ्या चिंदगिरी करतो तू कोथिंबीर मधून पैसे ढापले 1.5 रुपये कशाला एवढे छोटे छोटे झोल करतो तू तुम्हाला देत नाही पैसे काढू मी. 1 मिनिट मीनी साडी टाकली होती फॉल बिल्डिंगला त्याचे 20 रुपये दिले होते ते कुठे आहे? दत्ता घेऊन गेला होता फॉल बिल्डिंगला. शपथ दत्ता किती झाले सांग तिला. 20 रुपये झाले. 20 रुपये. नाही त्याने बिल आणून दिलं होतं त्याच्यात 18 रुपये होते बाकीचे 2 रुपये कुठे आहेत हा 18 रुपये झाले. 2 रुपयाची धनाडाळ आणली मी. याने धनाडा खाली लाईक तू काय धनाडा खातो. भाई तुमच्यासाठीच आणली धनाडाळ मी चणाडाळ खातो धनाडाळ नाही खात. म्हणे 2 रुपयाचा ढोल केला तू ने काचा आहेस रे पाचा कोण आहे तुझे लायकी काय आणि तू काय करतोय वहिनी मी 50 लाखचा झोल केला मी. किती 50 लाख. अरे आता मला का मारला अरे केवढूचा माणूस आहे तुझ्या तंगडी एवढा माणूस आहे तो त्याने 50 लाखचा झोल केलाय तू 2 रुपयाचा झोल करतो पाशा मोठ्या झोल करणार रे मोठे आपली लायकी काय मोठ्या झोल करायचे याच्याकडनं शिक काहीतरी पाशा मुडद्याची दाढी काढली ना तरी मुडद्याचं वजन कमी होत नाही क्या बात आहे वहिनी. अरे नका ना प्रेशर कमी होतं ना यार तुम्ही. या माणसासारखा कर ना 40-50 लाखाचा झोल पुढे 2 रुपयाचा झोल केलास ना मग तू आहे आणि मी आहे कळलं ना लक्षात ठेव वहिनी या लोकांनी मला उचलून इकडे घेऊन आलंय. कोणी? या दोघांनी बसरे हा बुटकानी याच्या पुढे सॅल्यूट करायचा या माणसाला जसा उचलून आणलाय तसा उचलून सोडून द्यायचा नाही, आता तो नको. माझा भाऊ आहे वहिनी नको यांना उचलता येत नाही म्हणजे पाय खालीच टेकतात फालतूगिरी करतात. मी जातो आपल्या माझ्या. झोल करता येत नाही 2 रुपयाचे झोल करतो ए बसतो काय ए शान्या बस. बस इकडे
झोल करतो आपल्या सोबत झोल करतो लायकी आहे तुझी झोल करतो अरे मारते यार अरण्या 1.5 रुपयाचा झोल केल्यावर मारते यार कोथिंबीर पण झोल केला की मारते यार अरे मी कसा झोल करू मला सांग ना करतो मी सांगतो तू एक काम कर सगळ्यात आधी आहे ना तुझं एक वेगळं नवीन अकाउंट उघड वा वा भाईचे झोल भारी होते टेरिफिक कॉन्सर्ट अँड परफॉर्मन्स मस्त सई फन परफॉर्मन्स होता खूप दिवसांनी तुम्हाला भेटलो या निमित्तानं मला सेट खूप आवडला नेहमीच चांगला असतो खूप अशी दया आली रे भावा तुझ्याकडे बघून खूप दया म्हणजे असं होत होतं याला तू कारणीभूत आहेस वने काय धुतलास त्याला बाप रे मजा आली सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले अरुण दादांच्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया पण खूप इंटरेस्टिंग होत्या मजा आली थँक्यू सर थँक्यू